पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झालं असून पहिल्यांदाच भाजपचं कमळ राज्यात फुललं आहे. ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षाच्या वर्चस्वाला शह देत भाजपनं बंगालमध्ये मुसंडी मारली आहे. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. 19 एप्रिलला मोदी बंगालमध्ये होते. त्यावेळी त्यांनी झारग्राम मतदारसंघात रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी झालमुडी या स्थानिक पदार्थाचा आस्वाद घेतला. मोदी यांनी 10 रुपयांना झालमुडी खरेदी केली आणि सोबत असलेल्यांसोबत ती शेअर केली. बंगालच्या झारग्राममध्ये झालमुडी खाणाऱ्या मोदी यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले. झालमुडी शब्द गुगलवर टॉप ट्रेंडिंगला आला. त्यामुळे निवडणूक निकालाच्या दिवशी सर्वांचंच लक्ष झारग्राम मतदारसंघाकडे लागलं होतं. झारग्राममध्ये भाजपच्या लक्ष्मीकांत शाहू यांनी तृणमूलच्या मोंगल सरेन यांचा 38,147 मतांनी पराभव केला. गेल्या 3 निवडणुकांमध्ये इथे तृणमूलनंच बाजी मारली होती. झारग्रामच्या शेजारी असलेल्या नयाग्राम मतदारसंघातही भाजपचं कमळ फुललं. भाजपचे अमेया किस्कू यांनी 1,08,57 मतं घेत बाजी मारली. त्याने तृणमूल काँग्रेसच्या दुलाल मुर्मू यांचा 6,424 मतांनी पराभव केला. नयाग्राममध्ये 2011 पासून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सातत्यानं निवडून येत आहे, पण यंदा इथे भाजपनं बाजी मारली. झारग्रामची सीमा लागून असलेल्या गोपी बलवतपुरातही भाजपनं भगवा फडकवला. या मतदारसंघातून भाजपचे राजेश महाता 26,675 मतांनी निवडून आले. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अजित महाता यांचा पराभव केला. विशेष म्हणजे या मतदारसंघातही गेल्या 3 निवडणुकांमध्ये ममता यांच्या पक्षाला यश मिळालं होतं, पण यंदा मतदारांचा मूड बदलला. झारग्रामचा शेजारी मतदारसंघ असलेल्या बिनपूरमध्येही भाजपनं विजय नोंदवला. भाजपचे डॉक्टर प्रणत तुडू यांनी 1,07,977 मतांनी विजय मिळवला. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या बिरबाहा हंसडा यांचा 22,977 मतांनी पराभव केला. बिनपूरमध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये तृणमूलनं विजय मिळवला होता, पण यावेळी त्यांचा पराभव झाला. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.